बंधू भगिनींनो, मी नुकताच माझ्या यूट्यूब चॅनलवरती माडा कर्मचाऱ्यांची पेन्शन प्ली या नावाने एक व्हिडिओ आपल्या माहितीकरता सादर केलेला आहे. या व्हिडिओमध्ये जे सेवानिवृत्त कर्मचारी आहे त्यांनीच आपल्या व्यथा व्हिडिओद्वारे व्यक्त केलेल्या आहेत. तर आज मी या व्हिडिओद्वारे तुम्हाला माडा पेन्शनच्या संदर्भामध्ये काय महत्त्वाचे ठळक मुद्दे आहेत याची माहिती करून देणार आहे. माडा कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत प्रथम दिनांक 18/12/1982 अन्वये ठराव क्रमांक 602 अन्वये ठराव पारित करून तो शासनाच्या मान्यतेकरता पाठवला. शासनाने सदर प्रस्ताव तत्वतः मान्य करीत असताना यासाठी येणारा आर्थिक भार माडाने सोसावा असे कळवले. माडाने पुनश्च स्मरणपत्राद्वारे ठराव क्रमांक 1725 दिनांक 16/11/1989 अन्वये माडा कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती वेतन योजना लागू करावी असे शासनास कळवले. शासनाने सन 1991 मध्ये काही अटी व शर्ती घातल्या. या अटी व शर्ती खालीलप्रमाणे होत्या. अट क्रमांक 1, माडाला पेन्शन योजना लागू झाल्यावरती महाराष्ट्र नागरी सेवा नियम लागू होतील. अट क्रमांक 2, माडाला पेन्शन लागू केल्यानंतर कुठल्याही प्रकारचे कामगार कायदे लागू राहणार नाहीत. अट क्रमांक 3, पेन्शनच्या संदर्भामध्ये जो काही आर्थिक भार येणार असेल तो सगळं माडाने स्वतः सोसावा अशा प्रकारच्या ह्या 3 अटी टाकल्या होत्या. या अटी माडाने आपल्याकडील सर्व संघटनांना सर्क्युलेट केला. त्या अटी मान्य असल्याची लेखी संमती घेतली आणि त्यावरती ठराव क्रमांक 1923 दिनांक 4/6/1991 अन्वये शासनाला तसे कळवले. त्यानंतर माडाने पुनश्च ठराव क्रमांक 5225 दिनांक 17/6/1996 अन्वये माडा कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती वेतन योजना लागू करावी अशी शासनास विनंती केली. या ठरावात माडाने असे स्पष्ट केले की माडा यावरती येणारा सगळा जो आर्थिक भार आहे तो स्वतः सोसेल आणि 1 जानेवारी 1987 रोजी जे कर्मचारी माडाच्या सेवेमध्ये कार्यरत होते अशा सर्व कर्मचाऱ्यांना या सेवानिवृत्ती वेतनाचा लाभ देण्यात येईल. युती शासनाचे तत्कालीन गृहनिर्माण मंत्री माननीय जैन साहेब यांनी विधिमंडळ सदस्यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नांवर उत्तर देताना माडा कर्मचाऱ्यांना लवकरच पेन्शन योजना लागू करण्यात येईल असे विधिमंडळ पटलावर आश्वासन दिले. त्यावेळी तत्कालीन सभापती माननीय दत्ताजी नलावडे यांनी हे केवळ आश्वासन नसून ही शासनाची कमिटमेंट आहे असे स्पष्ट केले. त्यानंतर सदर आश्वासन शासनाने शासनाच्या आश्वासन समितीसमोर विचारार्थ पाठवले. यावर विधानसभा आश्वासन समितीचा विशेष अहवाल दिनांक 27/3/2008 रोजी विधानसभा आश्वासन समितीने माडा कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती वेतन योजना लागू करावी अशी आग्रहाची शिफारस केली व याबाबत केलेल्या कारवाईचा अहवाल 3 महिन्यात समितीला सादर करावा असे स्पष्ट केले. आश्वासन समितीच्या सदर शिफारशीच्या अनुषंगाने माडाने ठराव क्रमांक 6290 दिनांक 13/5/2008 अन्वये शासनास माडा कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती वेतन लागू करण्याबाबत कळविले. परंतु माडाला सेवानिवृत्ती वेतन ती शासनाची पॉलिसी नाही याबाबत नाकारण्यात आले. यावर माडाच्या सर्व संघटनांनी न्यायालयात व सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. परंतु दोन्ही न्यायालयांनी न्यायालय शासनाच्या धोरणात्मक निर्णयांवर निर्देश देऊ शकत नाही या मुद्द्यावर सदर याचिका फेटाळल्या. नुकतेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांनी राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजनेअंतर्गत त्यांच्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती वेतन योजना लागू केलेली आहे. ही योजना सदर प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांना 2020 पासून लागू करण्यात आलेली आहे. त्याच धर्तीवर माडा कर्मचाऱ्यांना देखील सेवानिवृत्ती वेतन योजना लागू करावी असे पत्र माडा सेवानिवृत्त कर्मचारी सेवा संघाने माननीय मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांना तसेच माननीय उपमुख्यमंत्री गृहनिर्माण मंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांना लिहिले आहे. त्यानंतर माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी गृहनिर्माण विभागाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पुन्हा माडाच्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती वेतन योजना लागू करावी अशा बाबतचे पत्र दिनांक 5 मार्च 2023 रोजी शासनाला माडाचे उपाध्यक्ष माननीय संजीव जयस्वाल यांच्या स्वाक्षरीने पाठवले. नुकतेच असे कळते की महाराष्ट्रातील सर्व वरिष्ठ नागरिकांना दरमहा ₹3,000 पेन्शन देण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय घेताना यावरती येणारा सगळा खर्चाचा बोजा हा महाराष्ट्र शासनावरती पडणार आहे. परंतु म्हाडाच्या कर्मचाऱ्यांना जर पेन्शन योजना लागू केली तर हा बोजा शासनाच्या डोक्यावर पडणार नसल्याने म्हाडाच्या कर्मचाऱ्यांची ही मागणी महाराष्ट्र शासनाने त्वरित मान्य करून म्हाडाच्या
कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा अशा प्रकारची मागणी आता सर्व संघटना, महाराष्ट्र शासन, मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे व नामदार सुरेखाताई पवार यांच्याकडे करीत आहे. म्हाडाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. क्लास 3 आणि क्लास 4 मधले कर्मचारी तर इतके हतबल झालेले आहेत की त्यांना त्यांच्या पुढे आता आत्महत्या करण्याशिवाय कुठला पर्याय राहिलेला नाहीये. इतकी त्यांची आर्थिक परिस्थिती अडचणीची झालेली आहे. त्यामुळे आमची सगळ्यांची आपल्याला विनंती आहे, शासनाला विनंती आहे की त्यांनी ही योजना त्वरित लागू करण्यासंबंधी म्हाडाला आदेश द्यावेत आणि ही योजना लवकरात लवकर म्हाडाच्या कर्मचाऱ्यांना लागू होऊन म्हाडाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे जीवन सुसह्य होईल असे पहावे.